सोलापूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये कांदा उत्पादन शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये 100हून अधिक कांदा गाड्यांची आवक होते. सोलापूरच्या कांदा बाजारात सोलापूर जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील, पुणे परिसरातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादन कांदा घेऊन येत असतात. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंता वाढताना दिसत आहे. शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी, वाहतूक यावर मोठा खर्च होतो. मात्र बाजारात मिळणारा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी पडत असल्यानं अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. काही शेतकऱ्यांनी तर कांदा विक्रीनंतर हातात अत्यल्प रक्कम उरत असल्याची तक्रार समोर आल्या आहेत. कांद्याला हमीभाव किंवा अनुदान देण्याची मागणी पुढे येत आहे. सरकारने बाजारात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी ही मागणी केली जात आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. चांगल्या प्रतीचा, दर्जेदार आणि योग्य प्रकारे साठवलेला कांदा बाजारात तुलनेनं चांगल्या दरानं विकला जात असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. निकृष्ट किंवा खराब गुणवत्तेच्या कांद्याला कमी दर मिळत असल्याचंही काही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. मी सादिक बागवान, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, कांदा आडत व्यापारी, सोलापूर. सध्या कांद्याचे मार्केट खाली आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि व्यापारी पण हवालदिल झालेला आहे. म्हणजे शेतकरी आणि व्यापारी दोन्ही संकटमध्ये आहे. कारण 3 महिने झाले कांद्याला दर 2 रुपयापासून 12 रुपयापर्यंत आहे. सध्या बाजारपेठेत चांगला कांदा कमी यायला लागला आहे. आज 170 गाडी कांद्यामध्ये 15 ते 20 गाडी चांगला कांदा आहे, ते 8 रुपयापासून 12 रुपये जात आहे. आंबा 100 ते 125 गाडी जे कांदा आहे 2 रुपये किलोपासून 7 ते 8 रुपयापर्यंत जात आहेत. कारण तापमानामुळे आणि पावसामुळे कांदा नासलेलं जास्त आहे आणि तापमानामुळे कांदा टिकत नाही. एका दिवसात कांदा ट्रकमध्ये भरून पाठवले तर दुसऱ्या दिवशी कांदा दुसऱ्या ठिकाणी बघितलं की पहिल्या दिवशी जे भरलेले कांदा तेच आहे का दुसरा असं दिसून येत आहे. आणि व्यापारीसुद्धा संकटात आहे. म्हणजे पुढची मागणी पुढं मागणी नाही ती. आणि भाड्याचे दर इंधनामुळे, युद्ध असल्यामुळे आहे नाही का, चांगले कांद्याला भाव कमी आहे. ना तर हे कांदा कमीत कमी 25 ते 30 रुपये विकत होतं आणि ते असं कांदा 2 रुपये ते 8 रुपये विकायला लागले, ते 10 ते 12 रुपये विकत होतं. युद्धामुळे पण कांद्याला फरक पडलेला आहे. मार्केट नाही शिल्लक नाही. मार्केटात दररोजची 150-200 गाडी कांदा मार्केटात येत आहे आणि काही विकतं, काही शिल्लक इथं नासून चाललं आहे. लय मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. दरम्यान कांद्याच्या वाढत्या संकटामुळे येत्या काळात राज्य सरकार कोणती भूमिका घेणार आणि कांदा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणते निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 93 71 52 43 65.